कंपाऊंड्स ऑफ ऑक्सिजन 16 ग्रुप एलिमेंट जे आहेत तर यांच्यामध्ये आपण 3 प्रकारचे कंपाऊंड स्टडी करून राहिलेलो आहोत. एक डायऑक्सिजन म्हणजे O2 मॉलिक्युल्स, दुसरं आपण ऑक्साइड्स आणि तिसरं आपण ओझोन. ऑलरेडी आपण डायऑक्सिजन हे पहिल्या लेक्चर्स मध्ये स्टडी केलेलं आहे. आता आपल्याला सिलेबस मध्ये ऑक्साइड्स आहे सेकंड, जे आपण ऑक्साइड्स आपण स्टडी करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की 16 ग्रुप एलिमेंट्स मध्ये जे एलिमेंट्स येत असतात तर यांना आपण चाल्कोजन फॅमिली एलिमेंट्स म्हणत असतो. तर 16 ग्रुप एलिमेंट्स मध्ये ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम आणि पोलोनियम असे एलिमेंट्स आहे. आणि हे जे एलिमेंट्स आहे हे ओर फॉर्मिंग एलिमेंट्स आहे. ओर्स फॉर्मिंग एलिमेंट्स आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण यांचे ऑक्साइड्स तयार करणार आहोत. म्हणजे ऑक्साइड्स म्हणजे स्पेशली मेटल आणि नॉन मेटलचं ऑक्सिजन सोबतचं कॉम्बिनेशन्स. तर आपल्याला माहिती आहे की ऑक्सिजन फॅमिली एलिमेंट्सलाच आपण चाल्कोजन फॅमिली एलिमेंट्स म्हणत असतो, कारण हे ओर फॉर्मिंग एलिमेंट्स आहे. आपल्याला माहिती आहे की जे नॉन मेटल्स असतात, मेटल्स असतात किंवा मेटलॉइड्स असतात, जेव्हा ऑक्सिजन सोबत कंबाईन होतात तर या ऑक्सिजनचा आणि मेटलचा किंवा नॉन मेटलचा किंवा मेटलाइट कंपाऊंडचा ऑक्सिजन सोबतचा बायनरी कंपाऊंड म्हणजेच ऑक्साइड्स. म्हणून आपण ऑक्साइडची डेफिनेशन्स केलेली आहे. तर ऑक्साइडची डेफिनेशन्स आपण काय करत असतो, बायनरी कंपाऊंड्स ऑफ ऑक्सिजन्स विथ मेटल और नॉन मेटल्स आर कॉल्ड ॲज ऑक्साइड्स, आहे की नाही. म्हणून बायनरी कंपाऊंड्स ऑफ ऑक्सिजन्स विथ लार्ज नंबर ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स आर कॉल्ड ॲज ऑक्साइड्स. ऑक्साइड 4 प्रकारचे असतात. ऍसिडिक ऑक्साइड, बेसिक ऑक्साइड, एम्फोटेरिक ऑक्साइड्स आणि न्यूट्रल ऑक्साइड्स असे ऑक्साइडचे 4 प्रकार आहेत. आता ऍसिडिक ऑक्साइड्स कोणासोबत कॉम्बिनेशन्स केल्यावर तयार होत असते, नॉन मेटल्स. पिरियोडिक टेबलमध्ये जे पी ब्लॉक आहे तर पी ब्लॉकचे जे नॉन मेटल्स आहेत त्यांच्यासोबत जेव्हा ऑक्सिजनचं कॉम्बिनेशन होत असते तर त्यावेळी जे ऑक्साइड्स बनतात त्यांना आपण ऍसिडिक ऑक्साइड म्हणणार आहोत. जसं कार्बन डायऑक्साइड आहे, बोरॉन ऑक्साइड आहे सेकंड, थर्ड आपला नायट्रोजन पेंटाऑक्साइड्स आहे, सल्फर डायऑक्साइड आहे, सल्फर ट्रायऑक्साइड आहे आणि क्लोरीनचा Cl2O7. हे सर्व नॉन मेटलचे ऑक्साइड ऍसिडिक आहेत. तसंच बेसिक ऑक्साइड म्हणजे जे मेटल सोबत कॉम्बिनेशन्स करतात. ऑक्सिजन सोबत जर मेटलची रिएक्शन झाली तर जे ऑक्साइड बनतील तर त्यांना आपण बेसिक ऑक्साइड्स म्हणणार आहोत. जे फर्स्ट ग्रुपचे ऑक्साइड असतात ते स्ट्रॉंगेस्ट बेसिक ऑक्साइड असतात. जसं एक्झाम्पल मध्ये कॅल्शियम ऑक्साइड आहे, सोडियम ऑक्साइड आहे, पोटॅशियम ऑक्साइड आहे, मॅग्नेशियम ऑक्साइड आहे. हे स्ट्रॉंगली बेसिक ऑक्साइड राहतील. त्याच्यानंतर काही मेटलचेच ऑक्साइड आहे. काही मेटल असे आहेत जे ऑक्सिजन सोबत कंबाईन होऊन ऍसिडिक ऑक्साइड आणि बेसिक ऑक्साइड हे दोन्ही कॅरेक्टर दाखवतील. तर त्या ऑक्साइडला आपण एम्फोटेरिक ऑक्साइड्स म्हणू. तर एम्फोटेरिक ऑक्साइड्स मध्ये एक छोटीशी ट्रिक्स लक्षात ठेवायची आहे की नाही. हे जे गॅलियम आहे, बेरिलियम आहे, अल्युमिनियम आहे ना, तर हे लक्षात ठेवण्यासाठी नेमकं एम्फोटेरिक कोणते मेटल आहे की जे एम्फोटेरिक ऑक्साइड्स तयार करत असतात. तर एक छोटीशी ट्रिक लक्षात ठेवायची आहे. गा, बे, अली ऐसे सब पब्लिक झुमे, आहे की नाही. बघा ही छोटीशी ट्रिक्स लक्षात ठेवायचं आहे. गा, बे, अली ऐसे सब पब्लिक झुमे. हे जे मेटल्स आहे यांचे जे ऑक्साइड्स असतील, तसंच एक टेलुरियमचा डायऑक्साइड, टेट्राऑक्साइड नाही, टेलुरियमचा फक्त डायऑक्साइड, हे एम्फोटेरिक नेचरचे ऑक्साइड आहे. म्हणजे हे जे ऑक्साइड्स आहेत हे ऑक्साइड दोन्ही प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी दाखवतील. ऍसिडिकही बिहेवियर दाखवल आणि बेसिकही. आता काही ऑक्साइड असे आहे की यापैकी कोणतंच बिहेवियर दाखवणार नाही, ऍसिडिक बी दाखवणार नाही, बेसिक बी दाखवणार नाही. काही नॉन मेटल्स आहे ज्यांचे ऑक्साइड न्यूट्रल नेचरचे आहेत. जसं कार्बन मोनोऑक्साइड आहे, नायट्रस ऑक्साइड आहे, नायट्रिक ऑक्साइड आहे. हे जे ऑक्साइड्स आहे हे न्यूट्रल ऑक्साइड आहे. हे 3च ऑक्साइड लक्षात ठेवायचे आहे. नायट्रिक ऑक्साइड NO, नायट्रस ऑक्साइड N2O आणि CO कार्बन मोनोऑक्साइड हे न्यूट्रल ऑक्साइड आहे. आता वन बाय वन आपण ऍसिडिक ऑक्साइड कम्प्लीट पाहू.
आता नेमकं आपण ऍसिडिक ऑक्साइड्स कोणत्या ऑक्साइड्सला म्हणायचं आहे, तर बायनरी कंपाऊंड्स ऑफ ऑक्सिजन्स विथ नॉन मेटल्स आर कॉल्ड ॲज ऍसिडिक ऑक्साइड्स. जसं कार्बन डायऑक्साईड आहे, बोरॉन ट्रायऑक्साईड आहे, नायट्रोजन पेंटाऑक्साईड आहे, सल्फर डायऑक्साईड, सल्फर ट्रायऑक्साईड, त्यानंतर क्लोरीनचा हेप्टाऑक्साइड्स. आता हे ऍसिडिक ऑक्साईड का आहे हे थोडक्यात समजून घेऊ. कसं ओळखायचं की हे ऍसिडिक ऑक्साईड आहे, तर पहिलं तर आपण सांगणार आहोत की हे कोणासोबत कॉम्बिनेशन्स करतात, नॉन मेटल सोबत. बरोबर आहे की नाही? मी आत्ताच सांगितलंय तुम्हाला की जेव्हा आपण नॉन मेटल्स आणि ऑक्सिजनचं कॉम्बिनेशन होते तेव्हा जे ऑक्साईड बनतात त्यांना आपण ऍसिडिक ऑक्साईड म्हणतो. जसं फॉर एक्झाम्पल कार्बन डायऑक्साईड हे ऍसिडिक ऑक्साईड आहे. हे कसं चेक करायचं, तर याला आपण वॉटरमध्ये काय करू, डिझॉल्व्ह करू. तर वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर H2CO3 असा एक ऍसिड बनतो, कार्बोक्सिलिक ऍसिड. त्याच्यानंतर मी जर कोणासोबत रिएक्शन्स केली, तुमचं सल्फर ट्रायऑक्साईड हा ऍसिडिक ऑक्साईड आहे नॉन मेटलचा. याला जर आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं तर हे काय बनवाल, H2SO4 बनल, सल्फ्युरिक ऍसिड बनवाल, आहे की नाही? मी जर Cl2O7 आहे की नाही, Cl2O7 क्लोरीन या नॉन मेटलचा ऑक्साईड वॉटरमध्ये जर आपण डिझॉल्व्ह केला तर याच्यापासून काय तयार होईल, SClO4, आहे की नाही, हा वाला ऍसिड तयार होईल. तर नेमकं कोणता ऍसिड तयार व्हायला पाहिजे हेही आपल्याला सांगता येते, आहे की नाही? पण हे सर्वच्या सर्व कोणते ऍसिड काय बनवतात, ऍसिड बनवतात वेन दे डिझॉल्व्ह इन वॉटर. जेव्हा आपण यांना वॉटरमध्ये काय करू, डिझॉल्व्ह करू. हे जे नॉन मेटलचे ऑक्साईड आहेत, कोणाचे, नॉन मेटलचे ऑक्साईड जेवढे आहेत, तर ह्या नॉन मेटलचे ऑक्साईड जेव्हा आपण वॉटरमध्ये काय करू, डिझॉल्व्ह करू, तर यांच्यापासून ऍसिड बनते, म्हणून यांना ऍसिडिक ऑक्साईड म्हणत असतात. आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की हा जो सल्फर ट्रायऑक्साईड आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट +6 आहे. जेव्हा आपण यांना वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करू तर हे +6 वालाच काय तयार करल, +6 वालाच ऍसिड तयार करल, आहे की नाही? तसंच आपण सल्फर डायऑक्साईड जर घेतला आणि याला जर वॉटरमध्ये ऍड केलं तर हे +4 ऑक्सिडेशन स्टेट वालाच ऑक्साईड बनवाल, म्हणजे H2SO3 सल्फ्युरस +4 ऑक्सिडेशन स्टेट वालाच ऑक्साईड बनवाल. म्हणजे नेमकं तुम्ही जर CO2 घेतला तर CO2 मध्ये कार्बनची ऑक्सिडेशन स्टेट +4 आहे. याला जर आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं तर हे +4 ऑक्सिडेशन स्टेट वालाच ऑक्साईड बनवा. बरोबर आहे? इथे हा +4 ऑक्सिडेशन स्टेट वालाच ऑक्साईड बनवा. तर बिंदास लक्षात ठेवायचं आहे की जेवढेही नॉन मेटल्स असतात, या नॉन मेटलचे जेवढेही ऑक्साईड्स आहेत हे ऍसिडिक ऑक्साईड असतात. कारण त्यांना आपण जर वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं तर ते ऍसिड प्रोड्यूस करत असतात, ऍसिडिक कंपाऊंड प्रोड्यूस करत असतात, आणि तेही त्याच ऑक्सिडेशन स्टेटचा, ज्या ऑक्सिडेशन स्टेटचा आपला ऑक्साईड असेल. म्हणून आपण बायनरी कंपाऊंड्स ऑफ नॉन मेटल्स विथ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज ऍसिडिक ऑक्साईड. आणि हे ऍसिडिक ऑक्साईड जेव्हा आपण वॉटर सोबत ट्रीट करू तर इट फॉर्म ऍसिड. फॉर एक्झाम्पल कार्बन डायऑक्साईड आपण वॉटरमध्ये टाकल्यानंतर कार्बोनिक ऍसिड तयार करल. नायट्रोजन पेंटाऑक्साईड जेव्हा वॉटरमध्ये ऍड केला तर नायट्रिक ऍसिड बनवल. त्यानंतर P4O10 फॉस्फरस पेंटाऑक्साईड जेव्हा आपण वॉटरमध्ये ऍड करू तर फॉस्फोरिक ऍसिड तयार करल. त्याच्यानंतर Cl2O7 जेव्हा आपण वॉटरमध्ये ऍड करू तर हे परक्लोरिक ऍसिड तयार करल. म्हणून या नॉन मेटलच्या ऑक्साईडला आपण ऍसिडिक ऑक्साईड म्हणत असतो. क्लिअर झालं हे? त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पाहणार आहोत बेसिक ऑक्साईड. बेसिक ऑक्साईड म्हणजे ऑक्सिजनचा आणि मेटलचं कॉम्बिनेशन, बायनरी कंपाऊंड्स ऑफ मेटल विथ ऑक्सिजन. मेटलचा आणि ऑक्सिजनचा बायनरी कंपाऊंड जो असतो तर तो कोणता राहणार आहे, बेसिक ऑक्साईड राहील. बघा आता मी बेसिक ऑक्साईड मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की आपण बेसिक ऑक्साईड जेव्हा स्टडी करू है ना, तर या बेसिक ऑक्साइड्स मध्ये तो मेटलचा आणि ऑक्सिजनचा कॉम्बिनेशन असेल. तर सर्वात स्ट्रॉंग बेसिक ऑक्साइड्स कोणाचे बनणार आहे, अल्कली मेटल्स. आपला जो अल्कली मेटल्स आहे यांचे जे ऑक्साईड असतात हे स्ट्रॉंगेस्ट बेसिक ऑक्साईड असतात. जसं सोडियम ऑक्साईड आहे, पोटॅशियम ऑक्साईड आहे, रुबेडियम ऑक्साईड आहे. सेकंड ग्रुपचे जे ऑक्साईड आहे पहिला सोडून बेरिलियम ऑक्साईड हा जो आहे एम्फोटेरिक आहे. बाकी मग मॅग्नेशियम ऑक्साईड असेल, कॅल्शियम ऑक्साईड असेल, स्ट्रॉन्टियम ऑक्साईड असेल, बेरियम ऑक्साईड असेल,
त्यानंतर बरेचसे असे मेटलचे जे ऑक्साईड असतील, कोणताही मेटल घ्या, त्यांचे जे ऑक्साईड्स असतात तर हे बेसिक ऑक्साईड्स असतात. काय असतात? बेसिक ऑक्साईड असतात. त्यातल्या त्यात अल्कली मेटल जे असतात हे स्ट्रॉंगेस्ट बेसिक ऑक्साईड असतात. हे काय असतात? स्ट्रॉंगेस्ट बेसिक ऑक्साईड असतात. बेसिक नेचर जर विचारात घेतलं तर. त्याच्यामुळं कोणताही मेटल्स, जेव्हा मेटलचं आणि ऑक्सिजनचं कॉम्बिनेशन होऊन जे ऑक्साईड्स बनल, बरोबर आहे, तर तो ऑक्साईड बेसिक नेचरचा असेल मॅक्झिममली. कधी कधी एम्फोटरिक होईल तर ते आपण समोर पाहणारच आहोत. कळून राहिलं मी काय सांगितलंय ते? म्हणून बायनरी कंपाऊंड्स ऑफ मेटल्स विथ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज, त्यालाच आपण काय म्हणत असतो? बेसिक ऑक्साइड्स. The basic oxide formed by the combination of highly electropositive metals and oxygen. They are generally ionic in nature. जसं कॅल्शियम ऑक्साईड आहे, सोडियम ऑक्साईड आहे, पोटॅशियम ऑक्साईड आहे, मॅग्नेशियम ऑक्साईड आहे, यांना आपण बेसिक ऑक्साईड म्हणतो. आता यांना बेसिक ऑक्साईड का म्हणतो? तर साधी गोष्ट आहे की तुम्ही जर कॅल्शियम ऑक्साईड जर घेतला हा मेटलचा आणि यांच्यामध्ये वॉटर जर ऍड केलं तर यांच्यापासून कॅल्शियम हायड्रॉक्साईड बेस तयार होईल. काय तयार होईल? कॅल्शियम हायड्रॉक्साईड. जसं तुम्ही सोडियम ऑक्साईड मध्ये वॉटर जर ऍड केलं तर नॅचरली तुमचा काय तयार होणार आहे? सोडियम हायड्रॉक्साईड बेस तयार होईल. बरोबर आहे की नाही? म्हणून मॅग्नेशियम ऑक्साईड मध्ये आपण जर वॉटर ऍड केलं तर नॅचरली यांच्यापासून मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड बेस तयार होत असतो. आणि म्हणून when these oxides, metal oxides, dissolve in water, they produce base called as basic oxide. त्यांना आपण काय म्हणतो? बेसिक ऑक्साइड्स म्हणत असतो. तर हे जे बेसिक ऑक्साईड आहे बेसिकली तर ते मेटलचे असतात आणि ते मेटल कोणते असतात? मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल्स असतात. These oxides when dissolve in water they gives base. यांना जेव्हा आपण वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करतो तर ते बेस तयार करतात, म्हणून यांना आपण बेसिक ऑक्साईड म्हणतो. जसं कॅल्शियम ऑक्साईड कॅल्शियम हायड्रॉक्साईड बनवल, सोडियम ऑक्साईड वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केला तर सोडियम हायड्रॉक्साईड बनवल, बेरिलियम ऑक्साईड बेरियम ऑक्साईड जर वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केला तर बेरियम हायड्रॉक्साईड बनवल. क्लिअर झालं? आता एम्फोटरिक ऑक्साईड्स. आता जे ऑक्साईड्स ऍसिड सोबतही रिॲक्ट होतात आणि बेस सोबतही रिॲक्ट होत असतात, म्हणजे ते ऍसिडिक बी कॅरेक्टर दाखवतात आणि बेसिक बी कॅरेक्टर दाखवत असतात, अशा ऑक्साईडला आपण काय म्हणत असतो? एम्फोटरिक ऑक्साइड्स म्हणत असतो. म्हणून द ऑक्साइड विच शोज बोथ ऍसिडिक अँड बेसिक कॅरेक्टर्स आर कॉल्ड ॲज एम्फोटरिक ऑक्साइड्स. जे ऑक्साईड ऍसिडिक बी कॅरेक्टर दाखवतात आणि बेसिक बी कॅरेक्टर दाखवतात त्यांना आपण एम्फोटरिक ऑक्साइड्स म्हणतो. बघा, ऑक्साइड्स रिॲक्ट विथ ऍसिड ऍज वेल ॲज बेस. जे ऍसिड सोबतही रिॲक्ट होतात आणि बेस सोबतही रिॲक्ट होत असतात. फॉर एक्झाम्पल, जसं मी एक एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काही बेस एम्फोटरिक ऑक्साइड सांगितलेले होते आताच, त्यामध्ये आपण दोन महत्वाचे घेऊ. जसं सेकंड ए ग्रुपचा जो ऑक्साईड आहे बेरिलियम ऑक्साईड हा एम्फोटरिक ऑक्साईड आहे, बरोबर आहे. तसंच तुमचा जो थर्ड ए ग्रुपचा मेटल्स आहे अॅल्युमिनियम, तर त्याचाही ऑक्साईड एम्फोटरिक ऑक्साईड आहे. आता हे एम्फोटरिक याच्यासाठी म्हणतो की हा Al2O3 एम्फोटरिक ऑक्साईड आहे, म्हणजे हा ऍसिड म्हणूनही ऍक्ट होते जेव्हा याची रिएक्शन आपण बेस सोबत करू. जर मी यांची बेस सोबत रिएक्शन केली NaOH सोबत, आहे की नाही, तर हे काय करतो? सॉल्ट प्लस वॉटर तयार करतो, हे सॉल्ट तयार करतो. या रिएक्शनसून क्लिअर होते, आहे की नाही, कोणाचं? अॅल्युमिनियमचं, की तो अॅल्युमिनियम काय होते? याच्याहून तो ऍसिड म्हणून ऍक्ट होते, कारण तो बेस सोबत रिॲक्ट होऊन राहिला, तर अॅल्युमिनियम त्यावेळेस ऍसिडिक ऑक्साईड म्हणून ऍक्ट होईल, बरोबर आहे की नाही? अशा प्रकारे. आणि जर तोच अॅल्युमिनियम ऑक्साईड घेतला आपण आणि या अॅल्युमिनियम ऑक्साईडची रिएक्शन्स आपण कोणासोबत केली? आता ऍसिड सोबत केली. कोणासोबत? ऍसिड सोबत केली, HCl सोबत केली, तर हा बेस म्हणून ऍक्ट होईल. काय म्हणून ऍक्ट होईल? बेस म्हणून ऍक्ट होईल. आणि इथे सुद्धा हा सॉल्ट तयार करल. बघा, लक्षात ठेवायचं आहे, अॅल्युमिनियम काय करेल? असा सॉल्ट तयार करल, H2O/6 ट्राय पॉझिटिव्ह प्लस 6Cl निगेटिव्ह. तर अशा प्रकारे हे सॉल्ट बनवत असतात. एकदा तो कोणासोबत रिॲक्ट होऊन राहिला? बेस सोबत रिॲक्ट होऊन राहिला आणि सॉल्ट बनवतो. एकदा तो ऍसिड सोबतही रिॲक्ट होऊन राहिला, सॉल्ट बनवून राहिला. म्हणजे एकदा तो ऍसिड म्हणून ऍक्ट होतो, दुसऱ्यांदा तो बेस म्हणून ऍक्ट होत असते. आणि या रिएक्शनहून प्रूव्ह होते की हा अॅल्युमिनियम ऑक्साईड काय आहे? एम्फोटरिक ऑक्साईड आहे. म्हणजे जो ऍसिडिकही कॅरेक्टर दाखवतो आणि
बेसिकही कॅरेक्टर दाखवतो अशा ऑक्साईडला आपण एम्फोटेरिक ऑक्साईड्स म्हणत असतो. तर जसं अल्युमिनियमचा ऑक्साईड आहे, झिंकचा ऑक्साईड आहे, लीडचा ऑक्साईड आहे, SNO आहे, हे सर्व कोणते ऑक्साईड्स आहे तुमचे एम्फोटेरिक ऑक्साईड आहे. जसं आपण Al2O3 ची HCl सोबत रिएक्शन्स केली तर सॉल्ट प्लस वॉटर तयार होते, तसंच NaOH सोबत रिएक्शन्स केली तर सॉल्ट तयार होते असते. यावरून प्रूव्ह होते की अल्युमिनियम हा कोणता ऑक्साईड आहे, एम्फोटेरिक ऑक्साईड आहे. जसं झिंकही आहे, झिंकची रिएक्शन्स HCl सोबत जर केली तर झिंक क्लोराईड आणि वॉटर तयार करेल, सॉल्ट प्लस वॉटर. तर एकदा तो झिंक काय म्हणून ऍक्ट होऊन राहिला, झिंकचा ऑक्साईड बेस म्हणून ऍक्ट होऊन राहिला आणि एकदा तो ऍसिड म्हणून ऍक्ट होऊन राहिला. आणि म्हणून हा सुद्धा तुमचा कोणता आहे, एम्फोटेरिक ऑक्साईड आहे. कोणता आहे हा, एम्फोटेरिक ऑक्साइड्स आहे. आणि म्हणून यांना आपण एम्फोटेरिक ऑक्साइड्स म्हणत असतो, जे बोथ ऍसिड ऍज वेल एज बेस म्हणून ऍक्ट होत असतात. क्लिअर आहे मी काय सांगितलंय ते? तर अशा प्रकारे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की तो ऍसिड बी ऍक्ट होतो आणि बेस बी. आता आपण हे जे पाहतो की जसं ही ऍसिडिक कॅरेक्टर जर आपण लेफ्ट टू राईट आलो पिरियडिक टेबलमध्ये तर ऍसिडिक कॅरेक्टर काय होत जात असते, इन्क्रीज होत जात असते. बरोबर आहे. कसं काय तर तुम्हाला माहिती आहे की या साईडनं जर आपण लेफ्ट टू राईट मध्ये आलो तर इकडे मेटल्स आहेत आपले, आणि मेटलचा ऑक्साईड, अल्कली मेटलचा ऑक्साईड एकदम स्ट्रॉंग बेसिक ऑक्साईड असतो. त्याच्यानंतर जसं जसं आपण इकडे येतो तसं मेटलिक कॅरेक्टर कमी होत असते, म्हणजेच ऍसिडिक कॅरेक्टर, बेसिक कॅरेक्टर कमी होते. अल्युमिनियम एम्फोटेरिक ऑक्साईड आहे, सिलिकॉन डायऑक्साईड हा वीकली ऍसिडिक आहे, फॉस्फरसचा ऑक्साईड हा ऍसिडिक आहे, आणि सर्वात स्ट्रॉंग ऍसिड तुमचे सल्फरचे ऑक्साईड, क्लोरीनचे ऑक्साईड हे स्ट्रॉंग ऍसिडिक राहतील. आणि म्हणून जसं जसं लेफ्ट टू राईट येऊ आपण तसं ऍसिडिक नेचर वाढत जाईल पिरियडिक टेबलमध्ये. म्हणजे लेफ्ट टू राईट जर आपण पिरियड मध्ये आलो आहे ना, लेफ्ट टू राईट जर आपण पिरियड मध्ये आलो तर पिरियड्स मध्ये, पिरियडिक टेबल मध्ये, तर ऍसिडिक नेचर काय होत असते, इन्क्रीज होत असते. कारण नॉन मेटलिक कॅरेक्टर इन्क्रीज होत असते, म्हणून ऍसिडिक नेचर काय होत असते, इन्क्रीज होत असते. जे लेफ्ट वाले मेटल्स असतील त्या मेटलचे ऑक्साईड हे बेसिक असतील, आणि जे राईट मध्ये नॉन मेटल्स असतील तर त्यांच्यामुळं त्यांचे जे ऑक्साईड असतील ते ऍसिडिक ऑक्साईड राहतील. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगून राहिला होते? अशा प्रकारे. तर हे एम्फोटेरिक झाले. त्यानंतर आता शेवटचे आपले न्यूट्रल ऑक्साइड्स पाहिजे आपल्याला. कोणते ऑक्साइड्स पाहिजे आहे? न्यूट्रल ऑक्साइड्स. आता न्यूट्रल ऑक्साइड्स म्हणजे जे ऍसिडिक बी कॅरेक्टर दाखवत नाही, बेसिक बी कॅरेक्टर दाखवत नाही. म्हणून these are some oxides which are neither acidic nor basic. Such oxides are called as neutral oxides. काही नॉन मेटलचे जे ऑक्साईड आहे जे न्यूट्रल ऑक्साईड म्हणून ऍक्ट होत असतात, जसं नायट्रिक ऍसिड आहे, नायट्रिक ऑक्साईड, सॉरी, नायट्रिक ऑक्साईड तुमचा ऍसिडिक बी नाही आणि बेसिक बी नाही, NO. त्याच्यानंतर N2O, नायट्रस ऑक्साईड म्हणतो आपण याला. आणि फायनली कार्बन मोनोऑक्साईड. हे जे ऑक्साईड्स आहे हे न्यूट्रल ऑक्साईड आहे. तर सर्वात पहिल्यांदा इथे आपला जो बोर्ड एक्झाम आहे तर या बोर्ड एक्झाम मध्ये यावर क्वेश्चन्स विचारण्याची शक्यता बरीच आहे की नाही? तुम्हाला क्वेश्चन्स असे विचारले जाईल की डिफाईन ऍसिडिक ऑक्साईड आणि राईट इट्स एक्झाम्पल. ऍसिडिक ऑक्साइड्स, एखादा ऍसिडिक ऑक्साईडची डेफिनेशन सांगा आणि राईट वन एक्झाम्पल. वन एक्झाम्पल, एक कोणतंही एक्झाम्पल तुम्हाला विचारल. सिमिलरली तुम्हाला बेसिक ऑक्साईडही विचारू शकते, एम्फोटेरिक ऑक्साईडही विचारू शकते, डिफाईन एम्फोटेरिक किंवा न्यूट्रल ऑक्साईडही विचारू शकते, आहे की नाही? अशा प्रकारे. किंवा दुसरा क्वेश्चन तुम्हाला या प्रकारचा राहू शकते, क्लासिफाय द फॉलोइंग ऑक्साईड ऍज ए ऍसिडिक, बेसिक और न्यूट्रल ऑक्साईड. तिसरा पार्ट राहू शकते तुमचा, क्लासिफाय द फॉलोइंग ऑक्साइड्स, असाही क्वेश्चन विचारू शकते. फॉलोइंग ऑक्साइड्स ऍज ऍसिडिक, बेसिक, न्यूट्रल और एम्फोटेरिक. असं क्लासिफाईड करा म्हणाल. आणि खाली एक्झाम्पल देतील काही, जसं CO देतील, बरोबर आहे, K2O देईल, थर्ड देईल तुम्हाला MgO, फोर्थ देईल BeO, आहे की नाही? असे एक्झाम्पल. तुम्हाला माहिती आहे की कार्बन मोनोऑक्साईड हा न्यूट्रल ऑक्साईड आहे. मेटलचा ऑक्साईड जो असतो तो बेसिक ऑक्साईड आहे. हाही मेटलचा ऑक्साईड आहे, बेसिक ऑक्साईड आहे. आणि हा मेटलचा जरी आहे
बेरिलियमचा, पण हे अँफोटरिक ऑक्साईड आहे, अँफोटरिक ऑक्साईड आहे की नाही. तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला हमखास एक्झाम मध्ये विचारण्याची शक्यता आहे. ठीक आहे. आता आपण याच्यामधला जो नेक्स्ट कंपाऊंड आहे 16 ग्रुप एलिमेंट्स मध्ये, आता बेसिकली आपण जे 16 ग्रुप एलिमेंट समजून घेऊन राहिलो, तर या 16 ग्रुप एलिमेंट्स मध्ये आपण ऑक्सिजन सर्वात पहिले पाहिला, आता आपण ऑक्साईड समजून घेतला. आता आपल्याला तिसरा जो 16 ग्रुप एलिमेंट्स मध्ये ओझोन आहे, तर या ओझोनचा स्टडी आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे. म्हणून नेक्स्ट पॉइंट आपला काय राहणार आहे आता, ओझोन. क्लिअर झालं इथपर्यंत? सर्वांच्या लक्षात आलं असेल की आपण आज कोणता पॉइंट क्लिअर केला, कसे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकते. हे वाले जे लेक्चर्स आहे मी पुन्हा अपलोड करतो. तुम्हाला कोणाला काही अडचण असेल, कोणाला नेटवर्कची अडचण असेल, तर ते इनडायरेक्टली हे लेक्चर पुन्हा ऐकू शकता. महत्वाचं लेक्चर्स आहे, मी प्रत्येक लेक्चर्स अपलोड करून राहिलो, म्हणजे तुम्ही तुमचा जर एखादा पार्ट मिस झाला असेल किंवा नेटवर्कच्या कोणता पार्ट तुमचा मॅच नसन झाला असेल, तर तुम्ही तो पुन्हा आपल्या चॅनलवर जाऊन पुन्हा पी ब्लॉकचं कोणताही चॅप्टर सर्च करून, म्हणजे तो पॉइंट सर्च करून तो पुन्हा आपला क्लिअर करू शकता.